नमस्कार, मी डॉक्टर विजय महाजन. आज आपण इचलकरंजीमध्ये आहोत. श्री बेडगे यांच्या घराला आपण भेट देतोय. तर हा ईशान्य कोपरा आहे. त्या ईशान्य कोपऱ्यातून आपल्याला प्रांगण प्रवेश झालेला आहे. शक्यतो कुठल्याच कोपऱ्यात प्रांगण प्रवेश असू नये. आणि ही ईशान्य ही आपल्या मेंदूची जागा आहे. तिकडे चपला वगैरे आल्या तर मग चिडचिड होणे, टक्कल पडणे, मेंदू बिघडणे, कम्युनिकेशन बिघडणे, काही ना काही चर्चा चरबिचरण, उगाच वाद होणे, अशा गोष्टी घडू शकतात. शक्यतो चप्पल इकडे न ठेवता इथं एखादा बॉक्स करून ठेवायला पाहिजे. हिरव्या रंगाचा एक बॉक्स करून तुम्ही चप्पल तिथं ठेवू शकता. फिकट निळा रंग ह्या दिशेला आपल्याला गेटला द्यायला पाहिजे, जेणेकरून शांतता राहील. आपण इकडे वर जातोय. ही आपली पूर्व दिशा आहे. आपल्याला समोर दिसते ही पूर्व दिशा आहे. आणि आपण पूर्वेलाच त्यांनी बघा छान सुंदर असं तुळशी वृंदावन घेतलेलं आहे. आता हे यांचं प्रवेशद्वार आहे. पाय पुसायला यांनी हिरवा मॅट ठेवलेला आहे. पूर्वेला तुम्ही अशा प्रकारचं हिरवा मॅट पाय पुसायला ठेवू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही. उंबरठा यांनी केलेला आहे. यांची चौकट तुम्हाला दिसते की चारी बाजूनी ही आहे. ही सुंदर रचना त्यांनी केलेली आहे. आणि आता ही जी तुळस आहे हे तुम्ही बघू शकता. हे जे प्रवेशद्वार आहे तर कधीही प्रवेशद्वाराच्या एकदम असे समोर तुळस यायला नको. प्रवेशद्वार आहे आणि याच्या असे समोर तुळस आली तर तो द्वारभेद होत असतो. आणि यांची तुळस तुम्ही बघू शकता की प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला आली. तर ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे तुळस घेणार असाल तर ती प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला तुळस घ्या, जेणेकरून फायदा होईल. आणि दरवाजा कधीही करताना असा दोन याचा दरवाजा असावा, म्हणजे दोन पाकी दरवाजा असावा. एक डाव्या बाजूचा हा आणि एक हा उजव्या बाजूचा. अशा प्रकारे जर दरवाजा आणि आपला असा दरवाजा आतमध्ये उघडणारा असावा. दरवाजावर ओम, स्वस्तिक, गाय, वासरू, हत्ती अशा प्रकारचे मंगलचिन्ह असावेत. आता आपण इथे बघतोय की इथे ओम आहे, शुभ आहे, स्वस्तिक आहे, गाय आणि वासरू आहे आणि हत्ती आहे. तर अशा प्रकारे ही मंगलचिन्ह आपल्या दारावर असायला पाहिजे. तर तुम्ही आतून बघा, इकडे तुळस तुम्हाला दिसते बघा. आतून तुमच्या असं लक्षात येईल की हे तुळशीचे वृंदावन आहे. ही जो दरवाजा आहे हा दरवाजाची लाईन इथं संपली आणि त्याच्या पलीकडे हे तुळशी वृंदावन आलेलं आहे. आता आपण इकडून येऊ. ही पूर्व आग्नेय दिशा आहे, ही दक्षिण आग्नेय दिशा. आग्नेय दिशा ही पैसा देणारी, संपत्ती देणारी आहे. धनम अग्निर धनम वायू असं श्री सूक्तात सांगितलेलं आहे. तर इकडे शक्यतो कचऱ्याचा डबा वगैरे येणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि या कोपऱ्यात जर आपण दगडी दिवा सकाळ संध्याकाळ लावला तर घरात संपत्ती वाढायला मदत होते. या आपण इकडे येऊ. ही आता आपली नैऋत्य दिशा आलेली आहे. या नैऋत्य दिशेला शक्यतो अशा प्रकारचे पाणी साठवून ठेवू नका. तुम्ही कपडे वगैरे धुवू शकता, पण त्यानंतर ती जागा जास्तीत जास्त लवकर कोरडी करण्याचा प्रयत्न करा. आणि इकडं तुम्ही ड्राय म्हणजे सुकलेला किंवा अशा वस्तू जर ठेवल्या तर ते सगळ्यात चांगलं. इकडं जर पाणी आलं तर घरामध्ये संपत्ती टिकत नाही आणि आजारपणावर पैसा खर्च होतो. चिडचिड, वादविवाद, भांडणं होऊ शकतात. ब्लड प्रेशर, डायबिटीस सारखे आजार आपल्याला होऊ शकतात. आपण इथून आत येतोय. आता यांनी जो हा दरवाजा बनवला आहे हा स्वयंपाकघरात जाण्यासाठी हे उपद्वार आहे. आपलं सिंहद्वार ते, तर उपद्वार आपण दक्षिणेला जरी असलं तरी ते बनवू शकतो. या आपण आता ही स्वयंपाकाची रचना बघू. हे आग्नेयला त्यांचा किचन कट्टा आलेला आहे. तर आग्नेय दिशेला अशा प्रकारे स्वयंपाकाचा जो गॅस आहे, चुला आहे, तो येऊ शकतो, त्याचा काही विषय नाही. आणि डाव्या हाताला पाणी यायला पाहिजे. तर यांचं बरोबर आग्नेयला आग्नेय आणि डाव्या हाताला पाणी येत आहे. परंतु आग्नेय आणि याचं हे होऊ नये म्हणून इथं एक लाकडी अशी एक बॉटम पट्टी लाकडी ठेवायला पाहिजे. आणि त्याला तांब्याची तार गुंडाळून मग ती ठेवायला पाहिजे. जेव्हा साफ करायचं तेव्हा उचलायची, पण इतर ठेवायची, जेणेकरून आग्नेय आणि पाण्याचा संबंध येणार नाही. हां, आता याच्यामध्ये कसं असतं की आग्नेय दिशेला आपण वास्तुदेवतेची स्थापना करतो. तर आग्नेय देवतेला जर तिथं त्यांनी वास्तुदेवता ठेवलेली आहे, पण त्याच्यावर सिलेंडर वगैरे आपण अशा गोष्टी ठेवू नये. तो सिलेंडर काढणं गरजेचं आहे. ते वास्तुदेवतेला शक्यतो थोडं मोकळं करून रोज वास्तुदेवतेला सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायला पाहिजे. कारण तो उपाशी असतो. त्याला जर जेवण मिळालं तर तो घरात वादविवाद होऊ देत नाही आणि तो आपल्या घराचं रक्षण करता पुरुष असतो. म्हणून अशा प्रकारे वास्तुदेवता मोकळी ठेवून त्याला दिवा लावणे किंवा रोजचं नैवेद्य पाणी करणे आणि ते कावळ्याला घालणे हे आपलं कर्तव्य आहे. सर पाण्याचं बरोबर आहे ना? पाणी बरोबर ठेवलेलं आहे. ठीक आहे. तर तिथे फक्त तांब्याचं हे करा. आता दक्षिणेला जर आपला फ्रीज आला, आता ही दक्षिण दिशा आहे, दक्षिण किंवा नैऋत्य ह्या भागात जर फ्रीज आला तर सर्दी खोकल्यासारखे आजार आपल्याला होऊ शकतात. कारण ही दक्षिण यमाची दिशा आहे, तिथलंच आपण जेवण जेवतो. तर शक्यतो फ्रीज हा उत्तरेला येईल, पूर्वेला येईल, याची आपण काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे. आता आपण हॉलमध्ये आलेलो आहोत. आता ही आपली ईशान्य दिशा आहे. ही पूर्व ईशान्य आहे, ही उत्तर ईशान्य आहे.
आता यांच्याकडे काय झालंय, पूर्व दिशा उघडी आहे, त्यामुळे मान सन्मान ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणारच आहे. परंतु उत्तर बंद असल्यामुळे यांचा बिझनेस कमी होणे, बिझनेसमध्ये त्यांना हे मिळत नाही. यांचं जुनं घर होतं तर त्याला उत्तरेला दरवाजा असल्यामुळे तिकडे बिझनेस चालायचा, पण इथं आल्यापासून त्याचं काही बंद झालेलं आहे. आता त्याचं काय करता येईल, तर मग आपल्याला उत्तरेला इथं पाणी भरून ठेवायला पाहिजे, इथं तांब्याचा कलश भरून ठेवायला पाहिजे, किंवा इथं तांब्याचा कलश भरून ठेवा, इथं एक आरसा लावा, इथं एक असं चित्र लावा पाण्याचं, गोव्याचा समुद्र वगैरे. हां, तर त्यामुळे तुम्हाला फायदा होईल. ईशान्य दिशा ही आपल्या मेंदूची दिशा आहे, कम्युनिकेशन, संभाषण याची दिशा आहे. इकडे जड वस्तू सोफा वगैरे ठेवू नका. आता आपण जर ईशान्येला पूर्वेला पाठ करून सोफा ठेवला, आपण असं बसलो, तर पश्चिमेला तोंड झाल्यामुळे निर्णय क्षमता आपली चुकते, इथं जड झाल्यामुळे मेंदू काम देत नाही, केस गळायला लागतात, टक्कल पडायला लागतं. इथं आपण बसल्यानंतर आपलं तोंड दक्षिणेला होत आहे आणि उत्तरेला पाठ होते, त्यामुळे देखील निर्णय क्षमता चुकते. म्हणून ह्या इथं बसायचे जो सोफा वगैरे आहे तो काढून घ्या, इथं बसायची अरेंजमेंट करा, हा भाग रिकामा ठेवा. आणि हा ईशान्य म्हणजे ईश्वर शंकर यांची ही दिशा आहे. तर मग आपल्याला ह्या इथे शंकराची फॅमिली असलेला फोटो मिळतो, गणपती, कार्तिक स्वामी, शंभू शिवशंकर, पार्वती माता, सिंह, गाय, गंगा. तर तो फोटो इथं लावायला पाहिजे. प्लस इथं पाणी भरून ठेवायला पाहिजे आपण. आता यांनी बघा, हा महाराजांचा फोटो लावला, हा बरोबर आहे. पश्चिमेला फोटो असावा, आपण बसतो त्याच्या मागे असावा, तर तो सुंदर आहे, त्याचा काही विषय नाही. इकडं तुम्ही एक छोटा आरसा लावा. आता इकडे आपण बघतोय वायव्येला यांनी टॉयलेट बाथरूम केलेलं आहे, तर वायव्येला टॉयलेट बाथरूम चालतो, त्याला काय हरकत नाही, तर त्यांनी तो केलेला आहे. तर अशा प्रकारे ही रचना आहे. तरी ज्या ज्या गोष्टी आपल्याला शक्य होतील त्या नक्कीच आपण बदल करा. बरेच लोक विचारतात घड्याळ कुठल्या दिशेला असावं, तर आपल्याला दिसतंय पूर्वेला यांनी घड्याळ लावलेला आहे. आपण घड्याळ पूर्वेला किंवा इकडच्या उत्तर भिंतीवर लावू शकतो. धन्यवाद.